नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. महाशिवरात्र ही बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी आली आहे आणि या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा विवाह झाला होता असं समजलं जातं. महाशिवरात्र ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र हा दिवस समजला जातो. या दिवशी महादेवांची पूजा, आराधना, व्रत वैकल्य करण्याला महत्त्व आहेच. या दिवशी महादेवांची पूजा केली, सेवा केली तर आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात, अडचणी संकट दूर होतात, 60 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होते. या दिवशी महादेवांची पूजा करण्याला, सेवा करण्याला, उपाय करण्याला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व या दिवशी स्नानाला देखील आहे. आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी घरातील सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात जर काही एक वस्तू टाकली तर यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि या दिवशी आपण जे पण काही उपाय, सेवा करू बघा याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. ज्यावेळेस आपल्या शरीराचं शुद्धीकरण झालेलं असतं त्यावेळेस आपण जितक्याही सेवा करू, ज्याही सेवा करू, जेही उपाय करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला कोणती एक वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि जर का तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करावी, कारण ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे. मुहूर्त हा जो टायमिंग आहे हा देवी देवतांचा टायमिंग असतो. जर का आपल्याला शक्य झाल्यास आपण आवर्जून ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळ करायची आहे. आता पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, कारण या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व असतं आणि आपल्याला पवित्र नदीमध्ये जाणं शक्य नाही. मग आपण घरीच या पद्धतीने गंगाजल टाकून अंघोळ करू शकतो. गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं गोमतीर पाणी अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ देखील तुम्हाला टाकायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आपण न विसरता सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यात गंगाजल, थोडंसं गोमतीर किंवा काळे तीळ टाकायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध म्हणजेच 1 चमच्यावर गाईचं कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. बघा, या पाण्याने आपण घरातील सर्वांनी अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते, नकारात्मकता दूर होते, आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपण केलेल्या सेवेचं, आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. एक वेळेस तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरी चालेल, परंतु आपण सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात या महाशिवरात्रीच्या दिवशी या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. बघा, काही विशिष्ट तिथीला, काही विशिष्ट दिवसाला आपण आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत, कारण याचे अनन्य असे लाभ आपल्याला होत असतात. आपण भरपूर अशी सेवा दिवसभरात करत असतो, त्याचप्रमाणे व्रत करत असतो आणि आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्यातली नकारात्मकता दूर होणं गरजेचं आहे. आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाणं महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक असणं देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण अंघोळीच्या पाण्यात या वस्तू सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.